नमस्कार मित्रांनो, आपल्या बोलणार मराठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण पुन्हा फायनान्स सिरीजमधील एक महत्त्वाच्या मुद्द्यावर आज डिस्कशन करणार आहोत की श्रीमंत कसं व्हायचं. तर श्रीमंत होण्यासाठी 3-4 पायाभूत पायऱ्या आहेत आणि 3-4 टप्पे आहेत. तर आपण प्रत्येक टप्प्याची एक तपशीलवार माहिती इथे घेणार आहोत. सर, पहिली पायरी. तर पहिली पायरी ही 1 ते 5 वर्षासाठी असेल. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आर्थिक उद्दिष्टे ठरवावे लागतील. जसं की तुमच्यासाठी श्रीमंत होण्याचा अर्थ काय, तुम्हाला किती रक्कम पाहिजे, किती वेळात ती साध्य करायची आहे आणि तुमची वेगवेगळी तुम्ही उद्दिष्ट ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर याच पायरीमध्ये दुसरा घटक म्हणजे तुमच्या उत्पन्नापेक्षा तुम्ही खर्च कमी करायला पाहिजे. तुमचं एक तुम्ही बेसिक बजेट तयार करा. आपल्याला पैसे किती येतात, आपण पैसे कुठे कुठे खर्च करतो, आपली बचत किती होते आणि आपण ती बचत केलेली रक्कम कशी कशी गुंतवणूक करतो याचं तुम्ही पूर्ण ठाकतोडा तयार करा. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. जर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंट, नॉलेज डेव्हलपमेंट आणि पर्सनल डेव्हलपमेंट याच्यावर वेगवेगळे कोर्सेस घेऊन, वेगवेगळ्या गोष्टी इंटरनेट, यूट्यूब किंवा वेगवेगळे कोर्सेस करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन याच्यामधून तुम्ही तुमची स्किल डेव्हलपमेंट केली तर या जॉब मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते आणि तुमची बचत वाढेल, तुमचं उत्पन्न वाढेल आणि जशी बचत वाढली तर तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो व्हायला मदत होईल. तर तुम्ही एक पार्ट टाईम स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचा एखादा बिझनेस पण तयार करू शकता आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता. इमर्जन्सी फंड. तर 3 ते 6 महिने जर तुम्हाला कोणतेही काम नाही भेटले, कोणतीही आर्थिक अडचण आली तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा एक इमर्जन्सी फंड तुम्ही तयार करा. तर आता आपण दुसऱ्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. तर हा टप्पा 5 ते 15 वर्ष चालेल. याच्यामध्ये तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे. तर या टप्प्यामध्ये तुम्ही हळूहळू शेअर बाजाराबद्दल प्राथमिक ज्ञान मिळवा. शेअर बाजार म्हणजे काय, तो कसा ऑपरेट करतो, त्याच्यात कोणकोणत्या टाईपच्या कंपन्या असतात, त्या कंपन्याबद्दलची कशी माहिती घ्यायची, कोणत्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, कधी करायची आहे, कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस, कंपनीचं टेक्निकल ॲनालिसिस, कंपनीचे बॅलन्स चार्ट याबद्दल मी तुम्हाला एक एक पुढच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे. परंतु तुम्ही बेसिकली शेअर बाजाराबद्दल माहिती मिळवायला चालू करा. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे थोडे पैसे साचले असेल तर तुम्ही स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू शकता. स्थावर मालमध्ये पण तुम्ही रहिवासीपेक्षा तुम्ही कमर्शियलमध्ये गुंतवणूक करा, कारण त्याच्यातून तुम्हाला परतावा जास्त येतो. RETS म्हणजे रिअल इस्टेट ट्रेडेड फंड्स. म्हणजे की आता नवीन नवीन अशा कंपन्या आलेल्या आहेत ज्या की रिअल इस्टेट परचेस करतात आणि त्या कंपन्याचे भागभांडवल आपल्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला भेटतं. म्हणजे हे एक कंपन्याचे एक म्युच्युअल फंड्सच आहेत जे की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. तर त्याला RETS म्हणतात. तर सध्या भारतामध्ये 2च RETS अवेलेबल आहेत. तर व्यवसाय मालकी. तर तुम्ही एखादा नवीन व्यवसायसुद्धा याच्यामध्ये चालू करू शकता. तर व्यवसायाचे भरपूर प्रकार आहेत. स्वतःच्या नॉलेज, स्किल आणि तुम्हाला ज्या गोष्टीची माहिती असेल त्याच्याबद्दलला तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. नेटवर्क आणि मार्केटिंग. तर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला गुंतवणूकदारांशी किंवा उद्योग तज्ज्ञांसोबत चांगले संबंध तयार करावे लागतील. स्वतःला शिक्षित करत राहा. बघा, या फायनान्सच्या दुनियामध्ये सतत अपडेट घेत राहणे, सतत नवीन नवीन गोष्टी शिकत राहणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर तुमचं पर्सनल फायनान्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि बिझनेस याच्याबद्दल सतत स्वतःला माहिती घेत राहा. तर आता आपण श्रीमंत होण्याच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा टप्पा 15 ते 30 वर्ष चालेल. याच्यामध्ये तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची आहे. गुंतवणुकीचे विविधीकरण म्हणजे इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन. तर याच्याबद्दल पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे की डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये किती प्रमाणात कशी कशी गुंतवणूक करायची. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये इक्विटीज, हेज फंड, क्रिप्टोकरन्सी याच्यामध्ये किती किती प्रमाणात कसे कसे पैसे ठेवायचे, कधी काढायचे याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करा. म्हणजे तुम्हाला तुमचं बिझनेस एक्सपान्शन करायचं आहे. तर बिझनेस एक्सपान्शनसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जागा, त्याच्यासाठी असणारी सामग्री, मनुष्यबळ याच्याबद्दल तुम्ही पूर्ण अभ्यास करून स्वतःचा बिझनेस वाढवायला प्राधान्य द्या. आणि एक चॅरिटी म्हणजे आता तुम्ही जर खूप मोठे व्यक्ती झाला, तुमचा बिझनेस बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे, तर आपण एक समाजाचे देणे लागतो म्हणून तुम्ही
समाजासाठी एखादा ट्रस्ट किंवा सवलतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करू शकता, की याच्यामधून एक पुण्याची एक कन्सेप्ट आहे, की सामाजिक पुण्य लाभलं तर त्या व्यक्तीचा विकास बऱ्याच प्रमाणात होतो. कर व्यवस्थापन आणि मालमत्ता नियोजन म्हणजे तुम्हाला टॅक्स मॅनेजमेंट पण करता आली पाहिजे. जर जर तुमचा बिझनेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढला तर तुम्हाला 2-3 CA हायर करून तुमचा टॅक्स कमीत कमी प्रमाणात आणि तुमचं बिझनेस ऑपरेशन कमीत कमी पैशात कसं होईल याच्याबद्दल तुम्हाला CA तज्ज्ञांकडून तुमच्या बिझनेस तो मॉडिफाय करून घ्यावा लागेल. आणि जर तुमच्या बिझनेसमध्ये कमी जास्त चढ उतार आले तर तुम्हाला तुमच्या धोरणांचे, तुमच्या स्ट्रॅटजीचे पुनरावलोकन करण्याची गरज पडू शकते. आणि जे तुमच्या याच्यामध्ये ऑब्स्टेकल अडथळे येतील ती परिस्थिती पण तुम्हाला हाताळायची तयारी ठेवावी लागेल आणि ती परिस्थिती तुम्हाला हाताळावी लागेल. तर आता ॲडिशनल टिप्स बघा, लवकर श्रीमंत व्हा या अशा अनेक योजना तुम्हाला आजूबाजूला इंटरनेटवर किंवा तुमच्या मित्रांकडून येतील, की याच्यात 10,000 गुंतवा, याच्यात 1,00,000 गुंतवा, याच्यात 10,00,000 गुंतवा, 3 महिन्यात पैसे डबल, 10 वर्षात पैसे डबल, 25 दिन में पैसा डबल. तर अशा योजना ह्या फेक योजना असतात. असा झटपट श्रीमंत होण्याच्या जगात कुठेही कधीही मार्ग अजून तयार झालेला नाही. नाहीतर अंबानी आणि अडानी यांनी बिझनेस कशाला केले असते, त्यांनी पण त्याच योजनामध्ये पैसे गुंतवून डायरेक्ट डबल पैसे केले असते ना. त्याच्यामुळे अशी कोणतीच योजना ही खरी नसते. हे सगळे फसवण्याचे धंदे चालू आहेत. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे तुमच्या उत्पन्नाचे विविध स्रोत तयार करा. एक तर तुमचं बेसिक उत्पन्न म्हणजे तुमची सॅलरी असू द्या, किंवा तुम्ही जर एखादी घर भाड्याने गेलं तर त्याच्यातून उत्पन्न, किंवा शेअर मार्केटमधलं उत्पन्न, किंवा तुमच्या बिझनेसमधलं उत्पन्न, तुमच्या शेतीमधलं उत्पन्न, असे 5 ते 6 तुम्हाला डिफरंट सोर्सेस ऑफ इन्कम तयार करावे लागतील. शिस्त आणि संयम ठेवा. बघा, फायनान्शियल डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला शिस्तीने तुमच्या बजेटचे नियोजन करून जास्तीत जास्त बचत करून ती वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि तुमच्या समर्थक लोकांसोबत राहा. म्हणजे तुम्ही अशा लोकांसोबत राहा की ज्यांना फायनान्सचं नॉलेज आहे आणि जे तुमच्यापेक्षा फायनान्सच्या दुनियेमध्ये तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, जास्त अनुभव आहे. अशा लोकांच्या समवेत राहून तुम्ही तुमचं नेटवर्क तयार केलंच तुम्हाला त्यांच्याकडून बरीच मदत मिळू शकते. सतत शिकत राहा. गुंतवणूक, बिझनेस याच्याबद्दल तुम्ही नवीन नवीन माहिती घेत राहा, नवीन नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेत राहा आणि त्याचाही अवलंब तुमच्या बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजीमध्ये करा. तर आता आपण एक हायपोथेटिकल म्हणजे एक अशी गोष्ट ठरवू की आता आपल्याकडे 100 रुपये आहेत, तर 100 रुपयापासून आपण ती रक्कम वाढवत 10 कोटीपर्यंत कशी न्यायची. तर बघा, आता याच्यामध्ये काय जुगार खेळून किंवा कुठे सट्टा लावून 100 का 10 कोटी कधीच होऊ शकणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला लाँग टर्म 30 वर्ष 40 वर्ष ही रक्कम हळूहळू गुंतवून तुम्ही अब्जाधीश होऊ शकता. तर याचे आपण काही टप्पे याच्यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्ही एक वैयक्तिक बचत खाते करा आणि दरमहा तुम्ही 100 रुपये त्या बचत खात्यामध्ये ठेवा आणि ते बचत खाते उच्च तुम्हाला व्याजदर देणारे ठेवा. म्हणजे 1 ते 2 वर्षात तुमच्याकडं कमीत कमी तुम्ही दर महिन्यात 100 रुपये जरी टाकले तर 10-15 हजार रुपये तरी होतील. तर आता तेच तुम्ही 10-15 हजार रुपये एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये टाका आणि ते 4 ते 5 वर्ष त्याला वाढू द्या. तर ते तुमचे 10-15 लाख रुपये एखादा लाखापर्यंत होतील. त्याच्यानंतर शेअर बाजार तुम्ही हळूहळू 100 रुपये, आता 100 रुपये शेअर बाजारामध्ये तुम्हाला पेनी स्टॉकच येतात आणि ते पेनी स्टॉक घेऊन काही कोणी मोठं होत नाही. पेनी स्टॉक म्हणजे पण एका प्रकारची फसवणूकच आहे. त्याच्यामुळे 100 रुपये तुम्ही शेअर बाजारामध्ये ॲज सच काही करू शकत नाही. तर शेअर बाजार तर या कमी पैशामध्ये तुम्ही टाळाच. पण ज्यावेळेस तुमच्याकडे 1 लाख रुपये होतील तर त्या 1 लाख रुपयात तुम्ही एक छोटासा बिझनेस तयार करू शकता, किंवा तुम्ही छोटासा साईड बिझनेस म्हणजे फ्रीलान्सिंग, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही ट्युशन घेऊ शकता. स्थावर मालमत्ता, तसं 1 लाखात तर कोणती स्थावर मालमत्ता येत नाही, परंतु रिअल इस्टेट एक्सचेंज फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्हणजे अशा कंपन्यांमध्ये ज्या की शेअर मार्केट थ्रू वेगवेगळ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. तर P2P लेंडिंग हे ना खूप रिस्की सध्या भारतामध्ये आलेलं आहे, की याच्यामध्ये 2 ते 3 अशा कंपन्या आहेत जे की ना तुमच्याकडून पैसे घेऊन 10 ते 15 जणांच्या ग्रुपला लोन देतात. परंतु सहसा तुम्ही P2P लेंडिंग याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करणे टाळा, कारण हे खूप हाय रिस्की टेकिंग आहे. तसेच पेअर टू पेअर लेंडिंग याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर समजा तुमच्याकडं वरील ॲक्टिव्हिटी करून 10 लाख जमवले, तर आता 10 लाखाचे 1 कोटी कसं करायचं. तर जो कोणता तुम्ही व्यवसाय चालू केलेला आहे त्याचा तुम्ही मोठा
तो व्यवसाय मोठा करायचा प्रयत्न करा, त्याच्या अनेक ब्रांचेस तयार करायचा प्रयत्न करा, बिझनेस एक्सपान्शन करायचा तयार करा. आता तुमच्याकडे 10 लाखाचे 1 कोटी होत आहेत, तर तुम्ही वेगवेगळे आता तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेज करता आला पाहिजे. पोर्टफोलिओ म्हणजे की तुमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केलेली आहे त्याच्या एका ठिकाणी असलेलं विवरण, याला आपण पोर्टफोलिओ म्हणतो. याच्यामध्ये तुम्ही तुमची शेअर मार्केटमधील गुंतवणूक, तुमची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, तुमच्या शेतीतील गुंतवणूक, तुमच्या ती सोन्याची गुंतवणूक, तुम्ही केलेली क्रिप्टो मार्केटमधील गुंतवणूक, अशा वेगवेगळ्या गुंतवणुकीचा समावेश होतो. तर तुम्हाला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करता आली पाहिजे. आता पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कशी करायची, काय करायची, याच्याबद्दल पण मी एक नवीन व्हिडिओ येत्या यूट्यूबच्या सिरीजमध्ये बनवणार आहे. एंजल इन्व्हेस्टिंग. एंजल म्हणजे की एकदम स्टार्टअपमध्ये तुम्ही तुमचा थोडा पैसा गुंतवू शकता. तर स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट पण एक खूप रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस होण्याचं प्रमाण आहे 100तून एकच कंपनी खूप मोठी कंपनी होते, पण तुम्हाला 100 कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवावे लागतील, ज्या की स्टार्टअप कंपन्या आहेत. तर तुम्ही तुमचा एकदम 1 ते 2% हिस्सा तुमच्या एकूण इन्व्हेस्टमेंट कॅपिटलचा तुम्ही एंजल इन्व्हेस्टमेंट किंवा स्टार्टअप इन्व्हेस्टमेंटमध्ये लावू शकता. तर आता चौथा टप्पा, याच्यामध्ये तुम्हाला 1 कोटीचे 10 कोटी करायचे आहेत. तर आता तुम्ही प्रायव्हेट इक्विटी फंड किंवा मोठ्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवू शकता. तुम्ही व्हेंचर कॅपिटल फंडमध्ये पण पैसे गुंतवू शकता. आता हे व्हेंचर कॅपिटल फंड काय आहेत आणि कसे आहेत, हा एक मोठी बाब आहे. तर याच्यावर पण मी एक डिटेल व्हिडिओ नंतर बनवेल. आणि स्थावर मालमत्ता. आता जर तुमच्याकडे बरेच मोठे पैसे असले तर तुम्ही एक हायवे टच जमीन घेऊ शकता, त्याच्यामध्ये मोठा व्यवसाय चालू करू शकता. आता 5वा आणि अंतिम टप्पा, याच्यामध्ये तुम्हाला 10 करोडचे 100 करोड बनवायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस एक्सपान्शन करावे लागेल. तुमचं बिझनेस एक्सपान्शन खूप मोठं झालं तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायाचा अधिग्रहण म्हणजे त्याचा ओव्हरटेक करावे लागेल. म्हणजे दुसरे तुमच्यासारखे जे बिझनेस आहेत त्याची खरेदी तुम्हाला करावी लागेल. आणि तुम्हाला नाविन्यपूर्ण सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स तुम्हाला बाजारामध्ये आणावे लागतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला बाजारामध्ये एक्सपान्शन करायला वाव भेटेल. आणि तुम्हाला एक मजबूत नेटवर्क, पॉलिटिशियन म्हणा, पोलीस म्हणा किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन म्हणा, यांच्यामध्ये तुम्हाला तुमचं चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क बनवावे लागेल. कारण एवढे पैसे मॅनेज करायचे म्हणले तर तुम्हाला साम दाम दंडभेद या सर्व गोष्टींची गरज पुढे लागू शकते. लक्षात ठेवा, स्मार्ट आर्थिक निर्णय, धोरणात्मक गुंतवणूक आणि थोडेसे नशीब याचंच कॉम्बिनेशन मिळून एक व्यक्ती हा 0 to हिरो होऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक आणि तुमचं जोखमीचे मूल्यमापन करण्याची क्षमता तुमच्यात असणे आवश्यक आहे. बाजाराबद्दल सतत शिकत राहा, नवीन नवीन संधीचा शोध घेत राहा, मजबूत नेटवर्क करा आणि बिझनेस एक्सपान्शन करा. याच गोष्टी तुमची नेटवर्थ वाढवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर आता वरील आपण जे बघितलेलं आहे, तर ही एक काल्पनिक आपण गोष्ट घेऊन 100 करोड कसे करायचे याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेतलेली आहे. परंतु स्थिती परत्वे, तुमच्या कंडिशन परत्वे, वेगवेगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या प्रमाणात किंवा वेगवेगळ्या टाईमलाईनमध्ये असू शकतात. आणि हा व्हिडिओ हा प्युअरली शैक्षणिक व्हिडिओ आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक किंवा वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, लक्षात धरा, शून्यापासून श्रीमंत होण्यापासून तुम्हाला समर्पण, मेहनत, योजनेची अंमलबजावणी करणं खूप महत्त्वाचे आहे. देरे आली पलंगावरी असं कधीच होत नाही. किंवा मला अचानक जॅकपॉट लागेल, अचानक माझ्याकडे 15-20 करोड कुठून तरी येतील किंवा अचानक काहीतरी होईल, तर याची शक्यता ही 0.00005% पण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःवर मेहनत घ्यावीच लागेल, स्वतः शिक्षित व्हावंच लागेल, स्वतः हातपाय मारावेच लागतील. त्याच्याशिवाय श्रीमंत होणं हे निव्वळ एक अशक्य आहे. परंतु मेहनतीने, नॉलेजच्या बळावर आणि व्यवस्थित इन्व्हेस्टमेंटच्या बळावर तुम्ही एक कोट्याधीश माणूस होऊ शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.